यांच्या मान सन्मानार्थी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूचा आणि मान्यवराचा येतोचे स्वागत आणि सन्मान होतोय। वेलकम सुस्वागतम भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सचिव प्रदीपजी जोशी साहेबांचे इथे शुभ आगमन झालेले आहे। या स्पर्धेसाठी त्यांनी चेंडूंची उपलब्ध केलेली आहे। शैलमाता 40+ संघाच्या वतीने साहेब आपलं देखील खूप खूप आभार। शिवा भोईरचं स्वागत सन्मान करूया। पुढील स्वागत आणि सन्मान होईल शिवा भोईर गावदेवी वेले संघाचा एक अष्टपैलू खेळाडू। शिवा भोईर याचं स्वागत आणि सन्मान होतोय। प्रमोददादा भोईर शैलमाता 40+ वर्ल्ड संघाच्या वतीनं धन्यवाद। ओ टू संदेश। थँक्यू व्हेरी मच कालीराम केनी वली आपण थेट मॅचच्या दिशेने मॅच नंबर 2 अच्छा रजनीतील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला जय हनुमान भावाले तर दुसऱ्या बाजूला गावदेवी वडगर। चला मॅचला सुरुवात करा आणि यानंतर जय बजरंग कारिवली आणि गावदेवी पूर्णा दोन्ही टीम्स आपण तयारीत राहा। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विजय केने विथ सोमनाथ बालेकर फ्रंट लाईन षटक कमलाकर पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत। पाहूया सुरुवात कोणत्या टीमच्या बाजूने चांगली राहील। शेलूमाता 40+ क्रिकेट संघ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष चषक 2026 ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय। चला मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा। पहिलं षटक कमलाकर पाटील बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी सज्ज होत आहेत। विजय केने माइन इन रेड पनामा कॅप स्ट्राइक एंडला आपण पाहतोय। तर याच पंचांचा अधिकृत इशारा आलाय। मॅचला सुरुवात होत आहे। षटक क्रमांक पहिलं आणि षटकातील हा पहिला बॉल कमलाकर पाटील बॉलिंग ट्रॅकवर। पहिलाच बॉल टॉपेज लागला। यष्टीरक्षकाच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतोय। क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचत आहेत। त्या दरम्यान सिंगल कंप्लीट। दुसरी धाव घेण्याचा मानस जरूर त्या ठिकाणी सोमनाथ बालेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु विजय केने नकार देतोय। फक्त ना फक्त सिंगल सिंगल सोबत डावाला सुरुवात झाली। या ठिकाणी अकाउंट ओपन झालंय विजय केने आणि सोबत जय हनुमान भावाले टीमचं। सुरुवात खूप महत्त्वाची आहे, कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला। क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे, त्याचं कारण म्हणजे समोर डावखुरा फलंदाज सोमनाथ भालेकर सज्ज होतोय। पाहूया सोमनाथ कशा प्रकारे फलंदाजी करेल। बदल तुम्ही जरूर करा, परंतु वेळ कमी खर्च करा। बघा आजचं शेड्यूल जे आहे ना थोडं उशिराने चालू झालंय, सो वेळे संदर्भात आम्हाला कोऑपरेट करा। याच पहिली वॉर्निंग टीम गावदेवी वडगरसाठी वेळे संदर्भात। यानंतर ऑन केलं जाणार नाहीये, डायरेक्ट पॅनल्टी असेल, सो प्लीज वेळे संदर्भात कोऑपरेट करा। कमलाकर बॉलिंग ट्रॅकवर। षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलं। क्षेत्ररक्षक सुखी करतात त्या ठिकाणी थोडी मिसफिल्ड झाली आहे आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट होत आहेत। सोमनाथ भालेकर अकाउंट ओपन करतो। या 2 धावांच्या मदतीने धावफलक मात्र 3 वर पोहोचलंय। एक चांगलं टोटल जरूर उभं करावं लागेल जर्मन भाववाले टीमला, कारण टीम गावदेवी वडगरचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील 2 ते 3 4 फलंदाज जे आहेत ना ते चांगले आहेत। या बलेचा बॉल मोठ्या फटक्यासाठी प्रयास झाला, परंतु संपर्क नाही आहे।
बॅट चिकाडा आणि त्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू मिळेल फक्त ना फक्त सिंगल. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होत आहे पहिल्या षटकामध्ये कमलाकर पाटीलच्या माध्यमातून. 3 बॉल टाकून झाल्यात, 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळेस विजय केने समोर आपण पाहतोय. समोरच्या दिशेने बॉल ड्राईव्ह केलाय, खोलवा टप्प्याचा चेंडू फक्त ना फक्त सिंगल मिळेल. चांगलं षटक आतापर्यंत कमलाकर पाटील हाताळत असताना. अचूक टप्पा, अचूक लाईन त्या लेंथ पाहायला मिळाली आहे. नेक्स्ट मॅच जय बजरंग कारेवली विपक्ष गावदेवी पूर्णा या 2 टीममध्ये आहे. पूर्णा संघ या ठिकाणी दाखल झाले, आपलं हार्दिक स्वागत आहे. मिळेल पुन्हा एकदा सिंगल. एकच धाव, एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये कमलाकर पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेवटचा बॉल यस, आणि त्या दरम्यान या ठिकाणी सन्माननीय अतिश पाटील यांचं देखील शुभ आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टेनिस बॉल क्रिकेट अक्षरशः गाजवलं होतं अतिश पाटीलने, त्याचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालंय. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं देखील कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती शेवटच्या बॉलवर रनआउटची विकेट, 6 धावा धावफलकावर. अप्रतिम सुरुवात कमलाकर पाटीलने आपल्या टीमला करून दिली आहे. 1 गडी बाद, 6 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. अतिशय दमदार सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना गावदेवी वडगर संघाला आपण पाहतोय. कमलाकर पाटील पहिलं षटक, अचूक टप्पा, अचूक लाईन त्या लेंथ पाहायला मिळाली आहे. चला, नवीन येणारा फलंदाज आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचायचा आहे. इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती सोपान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सोपान गुलवी पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. एक विस्फोटक फलंदाज आहे, सातत्याने मोठे फटके ही त्याची ओळख राहिली आहे, परंतु या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर दीपक. पाहूया दीपक पाटील हे षटक कशा प्रकारे हाताळेल. सुरुवात तर भरपूर चांगली मिळाली आहे टीम वडगरला, परंतु ते सातत्य पुढे देखील पाहायला मिळेल का हे आपल्याला पाहावं लागेल. कारण नवीन फलंदाज सोपान एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल, मोठ्या फटक्यासाठी प्रयास, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल निर्धाव जातोय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. बॅट अगदी आधीच फिरवली होती. या वेळेचा बॉल स्टेप आउट होऊन बॉलला दिशा दिली आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट त्या ठिकाणी केलाय. फलंदाज विजयला मैदान सोडावं लागेल. अजून एक महत्त्वाची विकेट विजय केने, बॅक टू द डगआउट. विजय केनेची महत्त्वाची विकेट आणि त्यानंतर शिवाजी केने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विजय केनेची विकेट आणि त्यानंतर शिवाजी केने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चुकीची कॉलिंग सोपानच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. यावेळेस देखील स्टेप आउट होऊन एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत. जय बजरंग कारेवली टीमचे कॅप्टन
आणि सोबतच गावदेवी पूर्ण टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर टॉस बॉक्समध्ये उडवला जाईल. दीपक पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या वेळेस समोरच्या दिशेने बॉलवर प्रहार झालाय. बॉल अवैध क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. सोपान गुलवी बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. आली नव्हती. परिणाम स्वरूप महत्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी. सोपान गुलवी बाद झालाय. नवीन फलंदाज नरेश घरेल मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉलचा खेळ झालाय. धावा देखील फक्त 90 खर्च केल्यात. मात्र त्या मोबदल्यात अत्यंत महत्वाच्या 3 विकेट्स वडगड टीमच्या खात्यामध्ये. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळतोय. लेग ब्रेक चेंडू आपण पाहिला. काय कमालीचा चेंडू आहे हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. गॅप शोधली आहे. पाठलाग होतोय त्या ठिकाणी. बॉलचा चेसिंग मोठी आहे. बॉल स्टॉप केला गेलाय. मात्र त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट होत आहेत. तीनच्या मदतीने धावफलक 12 वर पोहोचलाय. धन्यवाद संदेश. आपण मान्यवर कक्षामध्ये राजूजी शेलके गावदेवी पिंपलगड संघाचे एक सिनियर खेळाडू उपस्थित आहेत. कपिलजी पाटील आपले शुभ हस्ते आपण राजूजी शेलके यांचा शुभ सन्मान करायचा आहे. शेलूमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भुईर चषक 2026 मध्ये हा स्वागत आणि सन्मान होतोय. गावदेवी पिंपलघर संघाचे एक सिनियर खेळाडू राजूजी शेलके कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. धन्यवाद. ओव्हर टू संदेश. थँक्यू कालीराम केनी. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि 12 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक 6 धावांचं तर दुसरं षटक देखील 6 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. अभि ती सुरुवात झाली नाही आहे टीम जय हनुमान भावालयच्या माध्यमातून. रवी पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3. पहिल्या 12 बॉलचा विचार केला ना तर अगदी वार झालाय. परंतु पलटवार पाहायला मिळेल का उर्वरित 12 बॉलमध्ये हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर रवी पाटील. समोर नरेश घरेल. षटकातील पहिला बॉल या बलेचा बॉल ऑन साईडला. अगदी दुरून बॉलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतात. मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काही कमालीचा थ्रो आपण पाहतोय. अजून एक विकेट. नरेश घरेलला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज दिलीप केने मैदानाच्या आतमध्ये आलाय. तू चल मी देखील आलोच. ही परिस्थिती आतापर्यंत पाहायला मिळते आहे जय हनुमान भावाले टीमची. कारण 4 विकेट्स अगदी स्वस्तात या ठिकाणी बाद झाल्यात आणि त्यापैकी 3 विकेट ज्या आहेत ना त्या रनआउटच्या पाहायला मिळाल्यात. रवी पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल कट केलाय. फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलाय. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. वेट केलं, टायमिंग सेट केलं आणि त्यानंतर कट केलं. अगदी गली रिझनमधून बॉल ट्रॅव्हल झाला होता. 4 धावा मिळाल्या. 4ने धावफलक पुढे सरकलंय. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नेक्स्ट मॅच गावदेवी पूर्णा संघ या ठिकाणी दाखल झालाय. तर चला, जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन आपण देखील या. जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. यानंतर अजून एक षटक बाकी आहे आणि त्यानंतर टॉस उडवला जाईल. 17 धावा धावफलकावर. अठरा धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल अपबीट केलाय फलंदाजाला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. इनअप टोटल अजूनही पाहायला मिळत नाहीये आणि त्याचं कारण म्हणजे गोलंदाजी भरपूर चांगली चालू आहे. फुल टॉस आहे, ऑन साइडला भिडकावलाय. नो बॉलचा इशारा आलाय आणि बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. हा षटकार. 1+6 7 धावा या बॉलवर. बिमार चेंडू आणि त्यावर मात्र हा षटकार आलाय. अगदी मोफतच्या 7 धावा. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. शिवाजी केनेच्या बॅटमधून षटकार मात्र हा फ्री हिट बॉल ऑन साइडला भिडकावलाय. हा बॉल देखील जातोय 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 आणि गेलाय सीमा पार. सलगचा हा दुसरा षटकार. बॅक विकेट जात असताना मात्र शिवाजी गेने आपला टीमला सांगतोय मैं हूं ना. 2 षटकार त्याच्या बॅटमधून. 6 बॉल खेळलाय वैयक्तिक. 16 काढवला. 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि संघाची धावसंख्या 31 वर पोहोचली आहे. शेवटचा बॉल या षटकातील. 19 धावा आतापर्यंत खर्च केल्यात रवी पाटीलने. रवी पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, या बॉल संपर्क अवत असं नाहीये. यष्टीरक्षक बॉल कलेक्ट करतोय. बॉल मात्र निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 3 षटकांची समाप्ती. 4 गडी बाद. 31 31 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र शेवटचं षटक आणि त्या शेवटच्या षटकानंतर टॉस उडवला जाईल. जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन आणि सोबतच गावदेवी पूर्णा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. चला, लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे. आज बघा आपलं शेड्यूल जे आहे ना थोडं उशिराने चालू झालंय. थँक्यू संदेश. मान्यवर कक्षामध्ये खोणी गावचे निचेंद्रजी बागल आणि आतिजी पाटील भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा एक स्टार खेळाडू, हे दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत.
चला आपण स्वागताने सन्मान घेतोय. कॅमेरामॅन आपण स्वागताने सन्मान करूया. शेलोमाता रेग्युलर क्रिकेट असो की भिवंडी सिटी या दोन्ही फॉर्मॅटचा एक उत्तम खेळाडू आतिश पाटील आज आपल्या या स्पर्धेला सतीच्या भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा आपण करूया शेलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भोईर चषक 2026 मध्ये हा शुभ सन्मान मंगेजी भोईर यांच्या शुभ हस्ते आतिश पाटील यांचा स्वागताने सन्मान होतोय. त्यांना प्रेमाची शॉल फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जातोय. त्यानंतर निचेंद्रजी बागाल कोणी भिवंडी त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. मंगेश दादा निचेंद्रजी बागाल कोणी भिवंडी हे मान्यवर देखील आज आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि त्यांचा देखील आपण हेतुचित स्वागत आणि सन्मान शेलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भोईर या चषकामध्ये आपण करीत आहोत. धन्यवाद. नितीनजी बागल खोनी भिवंडी या मान्यवरांचा इथे स्वागत आणि सन्मान होतोय. धन्यवाद नितेंद्रजी बागल. वेलकम. ओ टू संदेश. थँक्यू कालीराम गेनी. वळू आपण थेट मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी शेवटचं षटक आपण पाहतोय. महत्वाची विकेट आली आहे. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आले होते. क्या बात है. या ठिकाणी धन्यवाद संदेश. या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. प्रीतम पाटील ज्यांनी या स्पर्धेसाठी दोन्ही संघाच्या कॅप्टनला घड्याळ स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केलेत आणि त्यांचे मित्र सागर पाटील आणि लखन भोईर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. वेलकम सुस्वागतम. धन्यवाद संदेश. नवीन फलंदाज विनोद धामणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 32 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवर झालिंदर. या बलेचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. संपर्क अवत असं नाहीये. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. झालिंदर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील हा पुढचा बॉल. या बलेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कमलाकर पाटील बॉलपर्यंत पोहोचल्यात परंतु कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. 35 धावा धावफलकावर आपण पाहतोय. शेवटच्या षटकातील काही बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. जालिंदर पुन्हा एकदा. षटकातील हा पुढचा बॉल. या बॉल सफल होऊन ऑन साइडला प्रहार झाला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दुरून बॉलपर्यंत पोहोचल्यात. 1 बाउन्सने बॉल कलेक्ट केला जातोय. 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो झालाय. 3री धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या इनिंग मधील अजून एक चेंडू बाकी आहे. किती धावांचं लक्ष असेल या बॉल नंतर समजेल. षटकातील शेवटचा बॉल. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. 2री धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 3री धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या बॉलेस रनआउटची विकेट आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 6 गडी बाद 40 धावा धावफलकावर आहेत. 41 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय.
त्या दरम्यान आपण टॉसकडे बोलूया. जय बजरंग कारेवली टीमचे कॅप्टन आणि सोबतच गावदेवी पूर्णा टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. व्यासपीठावर उपस्थित आदिजी पाटील आणि सोबतच मच्छिंद्रजी बागल विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. आदिजी पाटील आणि मच्छिंद्रजी बागल या दोन मान्यवरांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. जितेंद्रजी बागल आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण टॉस बॉक्समध्ये या. गावदेवी पूर्णा आणि जय बजरंग कारेवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील या. तर आमचे मान्यवर आणि सोबतच दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. टॉस आपण या ठिकाणी करूया. मात्र टॉस करण्याआधी जे नाणं स्पेशली या स्पर्धेनिमित्त बनवलं गेलं ते आपण पाहूया. एका बाजूला अध्यक्ष चषक 2026 तर दुसऱ्या बाजूला शेलू माता वर्ल्ड 40+. कॉल कोण करतोय? कॉल टीम कारिवलीचे कॅप्टन करतायत. शेलू माता बॉल असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र त्या उलट आलंय. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला हे गिफ्ट हॅम्पर देऊया. आकर्षक वॉच. नक्कीच हे जे घड्याळ आहेत हे प्रीतम पाटील यांनी स्पॉन्सर केले. स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये प्रीतम पाटीलला देखील खूप चांगलं सहकार्य राहिलेलं आहे. धन्यवाद. टॉस या ठिकाणी झालाय आणि टॉस जिंकलाय या गावदेवी पूर्णा टीमच्या कॅप्टनने. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जिंकलाय, काय करणार? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करतो. क्षेत्ररक्षण करताय. क्षेत्ररक्षण करत असताना टीम कारिवलीला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 42 पर्यंत. या स्पर्धेबाबत थोडक्यात शेलू माता संघाने चांगले नियोजन केले. आता असं बघितल्यानंतर मानकुलीचा ग्राउंड हा सर्वत्र साधारण भरलेलाच असतो. धन्यवाद. तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर टीम जय बजरंग कारिवलीचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय घेतलं असतं? बॅटिंगच घेतली असती. अब ते घडतंय आणि पाहिजे ते मिळतंय. 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+. या स्पर्धेचं आयोजन नियोजन मागच्या 2 दिवसापासून भरपूर सारी चर्चा या स्पर्धेची आपण पाहतोय. आपलं वैयक्तिक मत काय? मानकुलीचं ग्राउंडच आहे. गुरुदत्त मानकुली शानदार आहे आणि शेलूमाता संघाचे नियोजन दमदार आहे. धन्यवाद. तुम्हाला देखील ऑल द बेस्ट. तर टॉस या ठिकाणी झालाय. टॉस जिंकलाय टीम गावदेवी पूर्णाच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे तर फलंदाजीसाठी टीम जय बजरंग कारिवलीला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी कालीराम केनी सज्ज आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. खूप खूप धन्यवाद. संदेश वखारे, नीलमजी नाईक, मनोजभाऊ पाटील, भारतजी लक्ष्मण पाटील, जय बजरंग कारिवली टीम आणि गावदेवी पूर्णा यानंतरचा सामना होईल. नाणेफेक जिंकून पूर्णा टीमला प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि फलंदाजीसाठी जय बजरंग कारिवली टीमला आमंत्रण दिलेले आहे. वेलकम नीलमजी नाईक, आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. मनसे उपजिल्हा अध्यक्ष आहेत भारत लक्ष्मण पाटील, जय बजरंग कारिवली या संघाचे कुल कॅप्टन. चला आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं. सामना सुरू आहे. जय हनुमान भावाले आणि खुशी इंटरप्राइजेस गावदेवी वडघर. नाणेफेकी जिंकली पूर्ण टीमनं आणि प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय. मनसे तालुका अध्यक्ष भारत लक्ष्मण पाटील साहेबांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे. चला स्पीडअप करा जरा. फलंदाज पाठवा खुशी इंटरप्राइजेस गावदेवी वर्ग टीम. बघा कंपल्सरी आपले टीमचे 12वे खेळाडू अथवा प्रतिनिधी यानंतर कॅप्टन आपण पाठवत चला समालोचन कक्षामध्ये प्लीज, कारण की लाईव्ह स्पर्धा आहे. सर्व संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपला 12वा अथवा प्रतिनिधी आपण कंपल्सरी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा.
माजी सरपंच मनोजभाऊ टावरे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करू. रुपेश मडवी गोटेबाय शोलोमाता 40+ या संघाचे खेळाडू यांचे शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतो आहे. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया. तालुका अध्यक्ष मनसे भारत लक्ष्मण पाटील साहेब, जय बजरंग कारिवली या संघाचे कॅप्टन भारत लक्ष्मण पाटील साहेबांचा आपण स्वागत सन्मान करूया. स्वप्नील भाऊ आपण पुढील स्वागत सन्मान करा. तालुका अध्यक्ष मनसे भारत लक्ष्मण पाटील, जय बजरंग कारिवली या संघाचे कॅप्टन आहेत. अनंता पाटील दादांचं मंचावरती शुभागमन झालेलं आहे. वलपाडा गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक अनंतदादा पाटील आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिला चेंडू राजू पाटील खुशी एंटरप्राइजेस गावदी वडगड टीम चा डावकरी आताचा फलंदाज आणि नक्कीच प्रीतम पाटील यांच्या सासवडीची टीम आहे. खुशी एंटरप्राइजेस गावदी वडगर या टीमच्या खेळाडूंना प्रत्येक षटकार 200 रुपये आणि प्रत्येकी चौकारासाठी नाही, चला 200 रुपये. जावं यांचा नक्कीच इथं मान बघूया. मेवणे सासरी बोवा लागतायत का? प्रत्येक षटकाराला 200 रुपये आहेत प्रीतम पाटील यांच्याकडून प्रत्येकी षटकारासाठी. यास स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ देणे स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमच्या कॅप्टनला घड्याळ देखील स्पॉन्सर केले आहेत. आणि आता वर्ग टीमच्या फलंदाजांना प्रत्येकी षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावलेले आहे. त्यांच्या सासवडीची टीम आहे. प्रीतम पाटील, अनंतदादा आपलं देखील खूप खूप स्वागत. वलपाडा गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक संजूभाऊ पाटील यांचे बंधू आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. आपल्या या अध्यक्ष चषकामध्ये खूप खूप स्वागत. विजय केने चेंडूला अगदी पुढे येऊन जयेशनं ऑन साईडला खेळलाय. शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. धावा 2 मिळालेत जयेशला. धावसंख्या 5 धावा 3 चेंडू 41 धावांचं लक्ष्य आहे. निवृत्ती माली आमचे परममित्र आणि गुरुदत्त चौटायरवा मास्टर 40+ या संघाचे खेळाडू आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. बघूया इथे निवृत्ती मालीने देखील वर्ग टीमला शुभेच्छा दिलेत. खूप खूप धन्यवाद निवृत्ती माली. त्यांची देखील सासवडीची टीम आहे. बघूया एक सिंगल धाव जयेशने घेतली. दोन्ही फलंदाजांनी 2-2 चेंडू खेळलेत आणि 3-3 धावा बनवलेत. धावसंख्या 6 धावा. नक्कीच प्रीतम पाटील यांच्याकडून अजून एक पारितोषिक आलेले आहे. समालोचक, गुणलेखक आणि पंचांसाठी देखील मनगटी घड्याळ स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रीतम पाटीलनं स्पॉन्सर केलेत. खूप खूप धन्यवाद प्रीतम पाटील. सुरेख लाईनातले विजय केनेजी जवानमान भावाले टीमचे एक सिनियर खेळाडू भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार यशवंतजी केने साहेबांनी देखील शलोमाता वर्ल्ड 40+ आयोजित या अध्यक्ष चषकासाठी आयोजन टीमला
आणि त्यांच्या जवानमान भावेला टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद यशवंतजी केनी साहेब, आपलं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. एक ओव्हर धावा बनलेत 7, बनवायचे आहेत 41, म्हणजे अजूनही येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 34 धावांचं लक्ष आहे. नक्कीच प्रीतम पाटील आज सासवडीच्या टीमचा खेळ पाहण्यासाठी खास करून इथे वेळेवर उपस्थित राहिलेत आणि त्यांनी त्यांच्या अगदी टीमच्या खेळाडूंना प्रत्येकी षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. अजयजी भांबरे, आपला आयवा झेलसाठी 200 रुपये कायम. यस, धन्यवाद. आयवा झेल घ्या आणि 200 रुपयाचं पारितोषिक मिळवा. सीमारेषेच्या बाहेर झेल टिपायचं आहे. काल प्रथमेश तानाजी पाटील गोवे संघाच्या प्रेक्षकांनी झेल टिपला होता. धन्यवाद. अजय भांबरेकडून पारितोषिक आहे. खेळाडूंना देखील सुवर्ण संधी आहे. कोणीही झेल घ्या आणि 200 रुपयाचं पारितोषिक मिळवा. श्रीकांत जाधव क्रमांक 2चं ओव्हर, 3 ओव्हरमध्ये 34 पाहिजेत. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आलेत. 41 धावांचं लक्ष आहे. खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडगर टीम. पहिला चेंडू श्रीकांत जाधवचा गॅप मधून खेळलेत. अप्रतिम हा फटका आपण पाहिलाय राजू पाटीलच्या बॅटमधून. चौकार. बजरंग कारिवली सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बिन बाद 11. इथे चेंडूला ऑन साइडला खेळलेत. डीप मिड विकेट रिझनला विजय केने झेल टिपलाय. फलंदाज राजू पाटील OUT आउट. संदीप भाऊ, आपलं देखील स्वागत. 11 या धावसंख्येवर पहिला विकेट श्रीकांत जाधवनं जर्मन भावाला टीमला मिळवून दिलेला आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दीपक पाटील अतिशय चांगला भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा स्टार खेळाडू. चालू हंगामामध्ये आपण त्याला 40+ क्रिकेट खेळताना खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडगड टीमकडून पाहतोय. दीपक पाटील चंदन नाईक जय बजरंग कारिवली टीमचे एक यष्टीरक्षक फलंदाज. दिवस फॉर दिवा या स्पर्धेतील मालिका वीर चंदन नाईक राहिले होते. एक उत्तम आचार्य देखील आहेत. वेलकम चंदन नाईक. दीपक पाटील साठी हा चेंडू पायचीची अपील जरूर पाहिली. चेंडूला अगदी यष्टीरक्षक उचलत आहेत. लेग बायचा इशारा केलाय सुरेश घरत सरांनी. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 12. 12 धावा लागलेत. बघूया जयेशनं चेंडूला 20 मध्ये खेळलाय. पुन्हा एकदा विजय केने चेंडूला उचलत आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. श्रीकांत जाधवनं दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला. त्यानंतर चांगलं कमबॅक केलेलं आहे. एक विकेट घेतली, एक लेग बाईज आणि एक सिंगल अशा 3 चेंडूमध्ये 2 धावा दिलेत. धावसंख्या 13. 13 धावा 10 चेंडू. इथे दीपक पाटीलचा अगदी लेट कटचा आपण क्लास फटका पाहतोय.
चेंडू चाललाय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार. चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते. बघूया काय घडलंय. पंचांचा इशारा येतोय. हा षटकार गावदी वर्ग टीमचा फलंदाज दीपक पाटीलनं ठोकलाय आणि प्रीतम पाटील यांच्याकडून या फलंदाजाला 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. प्रत्येक षटकाराला 200 आहेत. विजय स्पोर्ट खांडपे संघाचे कॅप्टन विजेंद्र पाटीलचा घड्याळ आमच्याकडे जमा झालेला आहे. त्या दिवशी अमर स्पोर्ट कासने आणि विजय स्पोर्ट खांडपे अशी लढत होती. त्यांचे गिफ्ट प्रीतम पाटील यांच्याकडून देणं बाकी होतं आणि तो घड्याळ आमच्याकडे जमा झालेला आहे. धन्यवाद. वेलकम महेशजी भोईर, शेलूमाता 40+ वर्ल्ड संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. श्रीकांत जाधवनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केलेत. संघाची टोटल आता 23 वर जाऊन पोहोचलेली आहे. आता 12 मध्ये 18चं इक्वेशन आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. यानंतर जय बजरंग कारिवली आणि गावदेवी पूर्णा दोन्ही टीम तयार राहायचं आहे. गोलंदाज नरेश. पहिला चेंडू नरेशचा जयेश पाटीलनं सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप. खूपच खराब लाईन आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 24. चेंडूला अगदी हलक्या हातानं स्केअर ऑफ द विकेट खेळलेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न जयेश पाटील डेंजर एंडला आहेत आणि इथे फलंदाज जयेश पाटील धावचीत बाद. उपस्थित आहेत आणि आज त्यांचा हा जन्मदिवस आहे. क्या बात आहे. शेलूमाता 40+ या आयोजन कमिटीच्या वतीनं सतीश भोईर तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यानंतर निवृत्ती जोशी आहेत, शशी जोशी देखील आहेत, अनंतदादा पाटील हे सर्व मान्यवर आम्हाला जोडलेत. बर्थडे बॉय सतीश भोईर मोरोई दिवे संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू याचं स्वागत आणि सन्मान होतोय. महेश भोईर आणि किरण पाटील शेलूमाता 40+ दोन्ही खेळाडू यांचे शुभ असते. बर्थडे बॉय सतीश भोईरचा शुभ सन्मान. त्यानंतर निवृत्ती जोशी आपले मान्यवर कक्षामध्ये आहेत. निवृत्ती जोशी यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. निवृत्ती जोशी. त्यानंतर आमचे मित्र शशी जोशी देखील आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करणार आहोत. शशी आपलं देखील खूप खूप स्वागत.
केवणी आणि केवणी देवणी हे मित्र आलेले आहेत. शशी जोशीचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. किरणदादा पाटील शेलूमाता 40+ वर्ल्ड संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. त्यानंतर वालपाडा गावचे समाजसेवक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अनंतदादा पाटील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. अनंतदादा पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान करूया आपण. अनंतदादा पाटील इथे स्वागत आणि सन्मान होतोय. वालपाडा गावचे समाजसेवक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अनंतदादा पाटील. धन्यवाद दादा, आपण आलात. या स्पर्धेमध्ये आपली मोलाची उपस्थिती दिली. शेलोमाता 40+ वर्ल्ड संघाच्या वतीनं अध्यक्ष भानुदास शेठ भोईर या चषकामध्ये आपलं पुन्हा एकदा मनस्वी आभार आणि स्वागत. साई कृपा डुंगे संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि महाराष्ट्र पोलीस राकेश पाटील यांनी शेलोमाता वाल या संघाला अध्यक्ष चषकासाठी शुभेच्छा दिलेत. तसेच खुशी एंटरप्राइजेस गावदी वडगड टीमला देखील ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद राकेशजी पाटील, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्या बात आहे. दीपक पाटीलनं अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. धावसंख्या 33. आता 7 मध्ये 8 सोपं समीकरण आलंय. 41 धावांचं लक्ष आणि आतापर्यंत धावा बनलेत 33. 7 चेंडू 8 धावा. गोलंदाज नरेश, क्या बात आहे. चेंडूला टॅप करायचा होता. अगदी दीपक पाटीलचा फटका इथे फसलाय. डॉट बॉल आलाय. सहा चेंडू आणि 8 धावांचं समीकरण आहे. शेलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भोईर चषक 2026 ची आजची तिसरी रात्र आपण पाहतोय. आणि तिसऱ्या रात्रीमधील पहिल्या फेरीची ही दुसरी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. गावदेवी पूर्ण टीम आपण तयारीत राहायचं आहे. आणि जय बजरंग कारिवली बघा, राकेशजी पाटील आणि दीपक पाटीलला इथे बक्षीस जाहीर केलेलं आहे. 6 मध्ये 8 आहेत. आणि स्ट्राईकवर जेव्हा दीपक पाटील जातील अथवा नाही, मात्र षटकारांनी जर सामना त्यांनी जिंकून दिला तर त्यांना राकेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. बघूया, राकेशजी पाटील देखील आम्हाला प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून जोडलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस साई कृपा डुंगे संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. राकेशजी पाटील सर, आपल्या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. वेलकम, सुस्वागतम. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले माजी कार्याध्यक्ष आणि आमच्या गुरुदत्त 40+ संघाचे सिनियर खेळाडू नरेशजी कदम माली एनके साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. 6 मध्ये 8 फलंदाज योगेश आहे. गोलंदाज सीताराम भालेकर. पूर्ण टीमची रिपोर्टिंग झालेली आहे. क्या बात आहे. प्रीतम पाटील, क्या बात आहे. धन्यवाद. बघा, इथे एक सिंगल धाव योगीनं पूर्ण केली. बघा दीपक भाऊ, तुम्हाला एक बक्षीस आलेले आहे महाराष्ट्र पोलीस राकेश पाटील यांच्याकडून. तुम्ही जर षटकार ठोकला तर तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आता 5 मध्ये 7 पाहिजेत. प्रीतम पाटीलकडून प्रत्येक षटकाराला 200 आहेत.
प्रीतम भाऊ एक षटकार आलाय. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कव्हर पॉइंट रिझन मधून खेळलेला आहे. एकच धाव येईल. धावसंख्या 1 पुढे सरकली ती 35. आता 4 मध्ये 6, 4 चेंडू मध्ये 6 धावा. आता दीपक स्ट्राईकला हवे होते कारण की राकेश पाटीलनं षटकारानं सामना फिनिश केला तर दीपक पाटीलला 200 रुपयाचं कॅश प्राईजचं बक्षीस लावलं होतं. सुरेख चेंडू, स्विंग अँड मिस, गती परिवर्तन. काय चांगला चेंडू टाकलाय बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. गुड बॉलिंग. 3 चेंडू 6 धावा. 3-6, 6-8 होत्या. 3 मध्ये 2 दिलेत आणि आहेत. योगी ना चेंडू फाईन केलाय. अगदी चेंडू चालला डीप फाईन लेग आणि लॉंग लेग रिजन मधून सीमा पार चौकार. रुपेश मडवी गोटेबाई आपण लगेच मंगेजी भोईर यांच्याशी संपर्क साधा. शेलोमाता 40+ खेळाडू रुपेश मडवी गोटेबाई. शैलेश पाटील आपण देखील यायचं आहे. शैलेश पाटील रुपेश मडवी आपण स्टेज समोर यायचं आहे. दोन्ही खेळाडू शेलोमाता 40+. तीन चेंडू 6 धावा. नक्की चौकारानंतर हा दुहेरी धाव घेऊन सामना योगीनं फिनिश केलाय. 1 चेंडू राखून आणि 8 गडी राखून हा सामना खुशी एंटरप्राइजेस गावदी वर्ग टीमनं जिंकलेला आहे. अभिनंदन. आजच्या दुसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीचा हा दुसरा सामना इथे कंप्लीट झालाय. हार्ड लक जानमन भावाले टीम आणि गुड लक खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडगार. अभिनंदन. एक षटकार आलाय. प्रीतम पाटील आपलं 200 रुपयाचं कॅश प्राईज नक्कीच आपण दीपक पाटीलला देणार आहोत प्रीतम पाटील यांच्याकडून. आणि सामनावीर देखील आहे दीपक पाटील. क्या बात आहे. अभिनंदन दीपक पाटील. या आपण मान्यवर कक्षामध्ये आपला सामनावीर पारितोषिक घेण्यासाठी आपण यायचं आहे. गावदेवी पूर्ण टीम आपण लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. फिल्डिंग करण्यासाठी मनोज टावरे फॅन टीम. चला आपण एक स्वागत आणि सन्मान करूया. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले माजी कार्याध्यक्ष आणि गुरुदत्त 40+ संघाचे एक सिनियर खेळाडू नरेशजी कदम माली यांके साहेब यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. कपिल पाटील याच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. मित्रांनो भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे आपले पहिले माजी कार्याध्यक्ष शरदजी भोईर साहेबांच्या नेतृत्वाखाली एनके यांनी देखील या संघटनेसाठी चांगलं काम केलेलं आहे. धन्यवाद. दीपक पाटील आपण यायचं आहे. चला फलंदाज पाठवा. जय बजरंग कारिवली टीमची कॅप्टन. चला लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे.
गावदेवी पूर्ण विपक्ष जय बजरंग कारेवली या दोन टीममध्ये ही मॅच आहे, ज्या ठिकाणी टॉस गावदेवी पूर्णा टीमच्या गाभड्याने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे, तर फलंदाजीसाठी टीम जय बजरंग कारेवलीला इन्व्हाइट केलाय. चला लवकरात लवकर आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कारेवली टीमचे कॅप्टन, चला लवकरात लवकर आपण सलामीची जोडी पाठवा. बघा आयोजक वारंवार सूचना देतात या ठिकाणावर ना. चला आपण सामनावीर ट्रॉफी देऊया. इनकी जी आपले शुभ असते, आपण सर्वप्रथम दीपक पाटील ही ट्रॉफी द्यायची आहे. इनकी जी आपले शुभ असते ट्रॉफी द्या. दीपक पाटील राहिला सामन्याचा सामनावीर. त्यानंतर आपण गिफ्ट हॅम्पर देऊया सतीश भोईर. बालकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून हा घड्याळ आम्हाला स्पॉन्सर झालं. त्यानंतर निचेंद्रजी बागाल खोणी आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे, जो आम्हाला अमित भोईर माजी सरपंच वाल यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेला आहे. आणि कोल्ड्रिंक द्यायचं आहे शशी जोशी आणि निवृत्ती जोशी. हे 200 रुपये आहेत. प्रीतम पाटीलचे आणि 200 रुपये आहेत राकेश पाटील यांचे ऑनलाईन आलेत. निवृत्ती जोशी आपले शुभ हस्ते कोल्ड्रिंक द्यायचे आहे. धन्यवाद. ओ टू संदेश.